मातोश्रीशी एकनिष्ठ समजले जाणारे कोकणातले राजन साळवी यांनी आज ठाकरेंना रामराम करत शिंदेंचा झेंडा हाती घेतलाय। ठाण्यातल्या आनंद आश्रमामध्ये त्यांनी मशाल खाली ठेवत धनुष्यबाण हाती घेतला। ठाकरेंसाठी आता आउटगोईंग नवं राहिलं नसलं तरी साळवींचा शिवसेना प्रवेश सोहळा मात्र त्यांना जबरदस्त झटका देणारा होता। आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत साळवींनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंचा हात धरलाय। पक्षप्रवेशानंतर बोलताना साळवी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। जुनी शिवसेना सोडावी लागते यासाठी दुःखाचे अश्रू डोळ्यात आहेत तर दुसऱ्या डोळ्यात जुन्या सहकार्याच्या शिवसेनेत प्रवेश होतोय म्हणून आनंदाचे अश्रू आहेत असं साळवींनी म्हटलेलं आहे। तर या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये राजन साळवी नेमकं काय म्हणाले, त्यांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडले बघूया। 9 तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून तर माझा सुद्धा जन्म 9 जुलैला भाई आणि 9 तारीख म्हटली की शुभ असते उदयजी। आणि मग 9 तारखेला सकाळी भाईंना भेटलो, भाईंचे आशीर्वाद घेतले आणि भाईंना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य छोटा भाऊ मागे राहिला होता, तो तुमच्या परिवारामध्ये परत येऊ इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये येऊ इच्छितात अशा तरी इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस निघाला। बाई या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं, तसं ह्या राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे। तर भविष्यातल्या कालखंडामध्ये या जिल्ह्यामध्ये 100% शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं। त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी विलास साळवींचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं। भैया असं कबूल करेल, जाहीरपणे करणार नाही कसं कबूल पप्पा हे आपण सांगा। आणि म्हणून अशा या पराभवाचं नक्कीच जिवारी लागलेलं आहे आणि म्हणून मग आम्ही शांत होतो आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता, परत भाईंनी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासारखं प्रेम केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।